व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आता टाईम झालेला आहे मॉर्निंगचे 6 वाजता आहेत आणि आज एक बाईक राईडचा प्लॅन आहे. म्हणजे खूप छान होणार आहे हा प्लॅन. ॲक्च्युली प्लॅन खूप मोठा होता पण लवकर यायचं आहे सगळ्यांना म्हणून थोडा प्लॅनमध्ये चेंजेस करून आम्ही जवळपासच कुठली तरी एक राईड करणार आहे. आणि पावसाळा चालू झाला आहे म्हटल्यावरती राईड का प्लॅन तो बनता आहे बस. आता सगळ्या एक मीटअप पॉईंट आम्ही लोकांनी ठेवलेला आहे डेल्टाजवळ. म्हणजे मी आता सध्या मीरा रोडमध्ये. तर आता फटाफट आपण तिकडे जाऊया आणि सगळ्यांना भेटूया आणि तिकडनं आपल्या पुढल्या प्रवासाला सुरुवात करूया. तेव्हा मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली आम्ही लोक कुठे चाललो आहे. चला फटाफट आपण. ॲक्च्युली आज आहे ना जवळपास राईड आहे म्हणून मी पूर्णपणे गिअरअप नाही झालेलो आहे. म्हणजे आपली रायडिंग पॅन्ट वगैरे नाही घातलेली आहे. आपली बाईक अशी झालेली आहे सेट. ही टँक बॅग आहे ना मला जाम आवडते. जाम म्हणजे जाम. ही फक्त टँक बॅग नाही पण ही वेस्ट बॅग आहे. ओके. आणि वेस्ट बॅगला हे इथे मॅग्नेट वगैरे दिलेलं आहे दोन्ही साईडला आणि इथे खालती पण. त्यामुळे ना एकदम मस्त राहते यार बॅग ही. आपला एक रायडर इथेच आहे. बाकी सगळे मीटअप पॉईंटला भेटतात. तर चला मित्रांनो प्रवासाला करूया सुरुवात. पेट्रोल पूर्णपणे खाली झालेलं आहे. सगळ्यात आधी जाऊन पेट्रोल पण भरायचं आहे यार. काय मस्त वाटतं यार. काय मस्त वाटतं खरंच. संडे असावा तर असा. आपले 2 रायडर आले तिथे. 2 रायडर आहेत. ए बॉय बरं मोरया. तर आजचा रविवार खूप खास ठरला. आम्ही आमच्या बाईक्सवर निघालो होतो एका भन्नाट ट्रिपसाठी उसगाव लेक साईड. सकाळचे 7 वाजलेत. थोडे थंड वातावरण, रस्त्यावर शांतता आणि समोर खुल्ला रस्ता. बाईक चालू केली आणि मनात एकच विचार, आजचा दिवस भारी असणार. पावसाचे थेंब झालेले आहेत सुरू. तर पाऊस येण्याची शक्यता मित्रांनो. राजमाचीचा प्लॅन लवकरच करूया. राजमाची करायचं आहे ह्या वेळेला पावसामध्ये. खूप बाईक राईडचे प्लॅन करायचे आहेत आपल्याला. एक राजमाची झालं, एक तामिनी घाट झालं. तामिनी घाट पण लास्ट टाईम आम्ही गेलो आणि लास्ट टाईमला राहिलंच. तर ह्या वेळेला तो सगळे जे पण राहिलेले आपले स्पॉट्स आहेत ते सगळे कव्हर करणार आहे आपण. एक वेगळीच एनर्जी आहे या ग्रुप राईडमध्ये. सकाळचं हवामान एकदम प्रसन्न होतं. थंड वारा, थोडंसं धुकं आणि त्यातच आमच्या बाईकच्या आवाजाची मजा काय सांगू. रस्त्यावर फारसं ट्रॅफिक नाही आणि सकाळच्या सूर्यकिरणात रस्ता एकदम चमकत होता. हळूहळू शहर मागे पडले आणि निसर्ग आपल्या जवळ घेत गेला. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी घनदाट हिरवळ, शेत, डोंगर रांगा आणि मध्येच एखादा पाण्याचा झरा. एक वेगळी शांती अनुभवायला मिळाली. काय ग्रीनरी दिसते यार. एक नंबर. तर बाय द वे ह्या लोकेशनवरती आहे ना मी आधी खूप वेळा येऊन गेलेलो आहे. आम्ही इथे कॅम्पिंगसुद्धा केलेली. म्हणजे विचार करा तो टाईम थोडा वेगळा होता. तर आम्ही इथे यायचो कॅम्पिंग करायला. टेंट वगैरे आमचा घेऊन यायचो आणि कॅम्पिंगसुद्धा आम्ही लोकांनी केलेली आहे इथे. आणि खूप मजा केलेली आम्ही लोकांनी. आणि पावसाळ्यामध्ये आहे ना माझ्या मते तरी जवळपास जर तुम्हाला कुठे एक राईड वगैरे करायची आहे शॉर्ट राईड तर आय थिंक हे प्लेस एकदम बेस्ट आहे. हे एक प्लेस झालं. वांद्री एक झालं. हे खूप जवळपास आहेत आपल्या लोकेशन. आणि पावसामध्ये जर स्मॉल अशी छोटीशी अशी एक राईड करायची आहे तुम्हाला तर ते तुम्ही नक्की या मित्रांनो. एक नंबर. मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. उसगाव डॅम. काय बोलतो, कसं वाटलं? तर आमचं कारण लेट केलं. आमचं ॲक्च्युली ना 2 लोकेशन आम्ही लोकांनी ठरवलेले. सगळ्यात आधी होतं वांद्री लेक. वांद्री लेकला जाऊ की नको जाऊ असं चाललेलं पण फायनली मी ते ऑलरेडी 2 ते 3 वेळा नाही खूप वेळा मी त्या आलेलो आहे. तर त्याच्यामुळे डिसाईड केलं की बाबा इथेच जाऊया. होय, हेच ते ठिकाण उसगाव तलाव. ड्रोनवरून पाहिल्यावर हा तलाव अजूनच सुंदर दिसतो. सुंदर असं पाण्याचं आरशासारखं शांत सरोवर आणि त्याच्या भोवताली असणारी हिरवगाळ झाडी. जणू निसर्गाने स्वतः रंगवलेली एक सुंदर चित्रकला. वरून बघितल्यावर लक्षात येतं की आपण खूप काही मिस करतो या धावपळीच्या आयुष्यात. इथलं शांत वातावरण, हलकासा वारा आणि पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब हे सगळं अनुभवताना एकच वाटतं, क्षणभर का होईना पण निसर्गात हरवून जावं.
भाई लोग बहुत दिन के बाद आज हम लोग राइड पे निकले हुए। इनफैक्ट मैं तो काफ़ी 3 साल हो गए मेरे को राइड से निकले हुए। ये सब जैकेट भी ना इसने बहुत पहले लिया हुआ था। ये मेरा जैकेट बहुत जगह पे गया हुआ है। मैंने बहुत टाइम यूज़ किया पहले। हाँ बहुत टाइम, मतलब बहुत सारी राइड मेरे जैकेट ने की हुई है, पर मैंने गिन के इस जैकेट से कि एक लोनावला किया और आज ये काफ़ी बहुत दूर का किलोमीटर कितना कुछ 30 किलोमीटर वाला एक राइड है वो हम लोग ने 42 किलोमीटर वाला राइड किया हुआ है। तो बात ऐसी है कि अभी मिथिलेश इस पे बैकग्राउंड कुछ ऐसा देगा कि क्या मुंबई की भीड़ भाड़ से निकल के हम लोग गांव के पीस एरिया में आया, थोड़ा एकदम गला दबा के बात करेगा। ये चेहरा आपने काफ़ी दिनों के बाद देखा रहेगा, ये चेहरा इस मिथिलेश के ब्लॉग के अंदर। ये तो पहले बहुत बार अपना रहता था। हाँ मोस्टली मतलब हम लोग ने स्टार्ट तो किया था बहुत पहले से, और ड्रीम तो काफ़ी बड़े बड़े थे टाइगर वाइगर लेने की। तो टाइगर तो लिया नहीं, पर मैं आपको दिखाना चाहता हूँ। मेरा बाइक दिखा दो ना यार एक बार। ये बुलेट ली हुई है, ठीक है, वो आपको दिखेगी ब्लॉग्स के अंदर दिख जाएगी, ठीक है। मिथिलेश ने अपनी कौन सी गाड़ी दी है? हिमालयन ली हुई है, ठीक है। तो हमारे ड्रीम्स काफ़ी बड़े थे, नहीं अभी शादी के बाद सब ऊपर नीचे हो गए। आप देख सकते हो हम लोग बोट के अंदर आ गए अभी, ठीक है। ये मिथिलेश ये सब ब्लॉग नहीं डाले तो अच्छा है, बकचोदी हम लोग कर रहे काफ़ी ज़्यादा इधर। तर अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी इथे आम्ही लोक कॅम्पिंगसाठी आलेलो तेव्हा आय थिंक वैभव तू पण होता ना कॅम्पिंग, फुल धमाल केलेली आम्ही लोकांनी। आणि आमचा एक तो मित्र होता रे, जरा रावडी मित्र आमचा, तो कुलट्या, तो असला असताना फुल धमाल येते। आणि लिटरली आम्ही कॅम्पिंग केलेली, आणि त्या टायमाला आहे ना ही अशी जी बोट दिसते ना, आम्ही कॅम्पिंग कुठे केलेली माहिती आहे, त्या एंडला त्या साईडला आम्ही लोकांनी केलेली कॅम्पिंग। आणि म्हणजे आम्ही लोक कधी ना कधी येत असायचो इथे टेंट वगैरे घेऊन, आणि तिकडे ओळख पण झाली त्या काकांबरोबर। त्यांची ना बोट होती एक, ती बोट घेऊन आम्ही आहे ना चुपचाप रात्री आहे ना असं पाण्यामध्ये निघायचो। म्हणजे ते दिवस काहीतरी वेगळेच होते, पण खरंच मजा यायची तेव्हा। आणि आत्ता कसं, आता सगळे मित्र थोडे इथे तिथे गेलेले, त्या मानाने थोडं फिरणं वगैरे आपलं थोडं कमी झालेलं आहे। थोडा वेळ शांत बसलो, फक्त वाऱ्याचा आणि पाण्याचा आवाज, असा अनुभव फार क्वचितच मिळतो। तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर उसगाव तलावाकडे कधीतरी एकदा नक्की जावा आणि बघा। तो चला भाई निघूया आता इकडनं। टायमिंग झालेलं आहे 9:30। आता थोडा ब्रेकफास्ट करूया। एक जागा आहे मध्ये, तिकडे आम्ही नेहमी ह्या साईडला येतो, तर तिकडे नेहमी आम्ही ब्रेकफास्ट करतो। लास्ट टाइम आम्ही लोक जेव्हा आलेलो ना, तेव्हा हे पूर्ण ना हे पाणी पूर्ण भरलेलं होतं इथे, आणि इकडनं वाहत होतं, ह्याच्यावरनं वाहत होतं। तेव्हा आय थिंक माझ्या मित्राचं प्री वेडिंग शूट होतं, तेव्हा आलेलो आम्ही लोक इथे। चला आय होप गाईज तुम्हाला हा वाला व्लॉग आवडला असेल। शॉर्ट अँड सिम्पल राईड होती, मजा आली, आणि तुम्हाला पण मजा आली असेल तर व्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा, अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल गाईज। इट्स मिथ मुंबईकर, अँड एज ऑलवेज से कीप लविंग, कीप सपोर्टिंग, अँड नेवर फॉरगेट टू एन्जॉय योर लाईफ। बाय 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 बाय।